नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 21 तारीख आणि 22 तारखेचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये सध्या कोणताही ऍक्टिव्ह WD नाही आहे. याचबरोबर उत्तर भारतातून जी हवा आहे ती दक्षिणेला हळूहळू सरकत आहे. तसेच मध्य भारतापासून उत्तरेला जर विचार केला या भागामध्येही आता टेम्परेचरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर दक्षिण भारताचं जर पाहिलं तर दक्षिण भारताच्या बहुतांश भागामध्ये ज्यामध्ये महाराष्ट्र असेल, छत्तीसगडचा दक्षिण भाग असेल, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू या भागात आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळते. याचबरोबर बंगालचे उपसागर जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे कमी दाबा क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यामध्येही आज किंवा उद्या पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगांचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळते. सर्वप्रथम नंदुरबार जर पाहिला, नंदुरबार असेल, धुळ्याचा दक्षिण भाग असेल, त्याचबरोबर नाशिकचा काही भाग असेल, अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मात्र या ढगापासून त्या ठिकाणी पाऊस नाही. मात्र राज्यात इतरत्र ठिकाणी मात्र पावसाचा अंदाज पाहायला मिळते. याच्यामध्ये बीड असेल, बीडचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय. तसेच धाराशिव, नांदेडचा दक्षिण भाग याही ठिकाणी ढगांची निर्मिती झाली. या ढगापासून कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचाही मिरज असेल, तासगाव असेल, कवठेमहांकाळचा भाग असेल, आटपाडी असेल, या ठिकाणी ढग पाहायला मिळतात. याचबरोबर शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग या भागामध्येही ढगाचं वातावरण आहे. काही ठिकाणी वारा आहे ते पश्चिमेकडून जे पूर्वेकडे वाहत आहे ते वाऱ्यापासून कदाचित सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर सातारा जिल्ह्याचा बहुतांश भागामध्ये आणि कोल्हापूरचा उत्तरेचा भाग आहे म्हणजे हातकणंगले, शिरोळ असेल, या ठिकाणी कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आता काही ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळते. मात्र या ढगापासूनही पावसाची शक्यता फार कमी पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, भारत मॅपनुसार जर पाहिलं तर लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर धाराशिवचा बहुतांश भाग असेल, तसेच नांदेडचा दक्षिण भाग आणि नांदेडचा उत्तरेचा भाग असेल, किनवट वगैरे, तसेच यवतमाळचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीचं काही अंशी आपल्याला हलक्या स्वरूपाचं पाऊस पाहायला मिळत आहे. त्यासोबत लाईटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा जत असेल, अथणी असेल, याचबरोबर संख असेल, दक्षिण भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यामध्येही 1 ते 2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण उद्याच्याला पाहायला मिळते. याचबरोबर कोल्हापूरचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, याचबरोबर सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, याही ठिकाणी येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.